मसाजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू। ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे 7 मागण्या। 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पाणी सुद्धा बंद करण्याचा इशारा। मसाजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम। आंदोलनाची दखल न घेतल्यास पाणी सुद्धा पिणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे आज मसाजोगमध्ये आंदोलकांची भेट घेणार। मसाजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम। मसाजोगकरांच्या तीव्र भावना पाहिल्या तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही, पण नैतिकता आणि त्यांचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही। शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। मंत्र्यांच्या खासगी सचिव, पीए, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्यानं आढावा घेणार। अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता। नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय राऊतांविरोधात तक्रार दिली जाणार। शिंदेंची शिवसेना राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार। नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या विधानाविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार। पत्रकार परिषद घेऊन गोऱ्हे झालेल्या आरोपांवर उत्तर देणार। गोऱ्हेंनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांनंतर टीकेची झोड। उद्धव ठाकरेंकडे मर्सिडीजचा अनुभव मला आला नाही। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर खासदार धैर्यशील मानेंचं वक्तव्य। नीलम गोऱ्हेंनी असं वक्तव्य संमेलनाच्या व्यासपीठावर करण्याची गरज नव्हती। त्यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे। गोऱ्हेंना 4 टर्म कशा मिळाल्या सगळ्यांना माहिती। शरद पवारांचा निशाणा। तर स्वागताध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर हरकत नाही, पवारांचं वक्तव्य। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी। इंद्रजित सावंत यांची फेसबुक पोस्ट। इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरांनी फेटाळले। इंद्रजित सावंतांना ओळखत नाही, खोडसाळपणा करणाऱ्यांची तक्रार करणार। प्रशांत कोरटकरांचं स्पष्टीकरण। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून संघटनात्मक बैठका दुसऱ्या दिवशीही सुरू असणार। टिळक भवनात हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बैठका। रवींद्र धंगेकरांची आज कार्यकर्त्यांसोबत महत्वाची बैठक। धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा। आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा। नाशिक सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती। तर आज सरकारी वकील न्यायालयात 2 वर्षांच्या शिक्षेसंदर्भातील याचिकेवर युक्तिवाद करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नेते एकत्रित राज्यव्यापी दौरा करणार। स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिवादन करून 2 मार्चला ठाण्यातून दौऱ्याची सुरुवात होणार। ठाकरे गटाच्या उपनेत्यांची आज शिवसेना भवनात बैठक होणार। ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंच्या नेतृत्वात आज दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवारांचा आजचा हिंगोली दौरा रद्द। पवार स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळ गव्हाणकरांच्या शताब्दी गौरव सोहळ्यात उपस्थित राहणार होते। अमरावतीमध्ये प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांचा कर्जदारांसाठी मेळावा। फायनान्स कंपनी आणि बँकेने बेकायदेशीररित्या वसुली करू नये, बच्चू कडूंचा इशारा। कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लीन चिट। आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश। कोकण विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुचित मिणसेकर 2 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा झटका। सुरेश बनकर यांच्यानंतर दिनेश परदेशींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र। परदेशी पुन्हा भाजपात जाणार। परभणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय कुंडगीर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश। मंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। नाशिकमध्ये महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध। माजी विश्वस्त ललिता शिंदेंचा ग्रामीण पोलिसांना पत्र। सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नाही, पत्रात उल्लेख। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना पितृशोक। वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचं दीर्घ आजारानं निधन। सोलापूरच्या माढ्यात 3 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान रखडलं। गोरगरीब लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत। माढा तहसील कार्यालयात लाभार्थ्यांची मोठी गर्दी। कराड नगरपालिकेकडून 5 कोटी रुपयांची झाडं लावण्याची टेंडर प्रक्रिया वादात। प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। परभणीच्या सेलूतील कृषी विभागाचे 7 अधिकारी निलंबित। समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीवरील वृक्षांचे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीनं केल्याचा ठपका। कृषी विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडून निलंबनाचे आदेश।
शेतकरी सन्मान निधीमध्ये 3,000ची वाढ करण्याचा निर्णय. शेतकऱ्यांना आता वर्षाला 12,000ऐवजी 15,000 सन्मान निधी मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. अमरावती महापालिका बजेटमध्ये महसुली खर्चात कपात करणार. अमरावती मनपा आयुक्तांचा निर्णय. महसुली उत्पन्न कमी असल्यानं महापालिकेचा निर्णय. तुळजाभवानीच्या मुख्य गाभारा आणि शिखराच्या पुनर्बांधणीस पुजाऱ्यांचा विरोध. गाभाऱ्यातील तडे गेलेल्या शिळा बदलाव्या, मुख्य शिखर पाडू नये, पुजाऱ्यांची मागणी. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वारे टिटवे गावातील अवैध दारू अड्डा महिलांकडून उद्ध्वस्त. अवैध व्यवसायावर पोलिसांकडून लक्ष देण्याची मागणी. कसरा घाट आज आणि उद्या बंद. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार, तर दुसऱ्या टप्प्यात 3 ते 6 मार्च पर्यंत बंद राहणार. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घाट बंद. उल्हासनगरमध्ये उघड्या नाल्यात पडून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू. महापालिकेकडून नाल्याचं बांधकाम सुरू, मात्र सुरक्षेसाठी कुठलीही उपाययोजना नाही. घटनेनंतर ठेकेदारावर कारवाईची मागणी. नांदेडमध्ये गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना एटीएस पथकाकडून पंजाबमध्ये अटक. आरोपी बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी निगडीत.